मुलांच्या टिफिनसाठी झटपट आणि पौष्टिक, तेही मुलं आवडीने खातील असा नाश्ता. पण आपल्याला देताना असं वाटतं नेहमी की पौष्टिक काहीतरी बनवायला हवं. आज आपण मुगाच्या डाळीपासून मस्त असा चमचमीत नाश्ता बनवणार आहोत, तेही पौष्टिक असा. चला तर पाहूया. मुगाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली. जर सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवा किंवा 2 ते 3 तास भिजत ठेवली तरीही चालेल. हिरवी मिरची, मीठ टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे पहा, खूप जास्त पातळ नका करू, घट्टसर असं पीठ ठेवा. तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. आता आपण नॉर्मल जशी पोळी भाजतो त्याचप्रमाणे पोळी करून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी खरपूस भाजून आपण पोळी तयार करून घेणार आहोत. मुलांच्या डब्यामध्ये रोज काय द्यावं, काहीतरी नवीन किंवा चांगलं द्यायचं असेल, तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच या प्रकारचा नाश्ता तुम्ही करू शकता. हे खायलाही हेल्दी आहे आणि करायलाही सोपं आहे. आता पोळी भाजल्यानंतर जे आपण मिश्रण केलं होतं मुगाच्या डाळीचं, तेही असं वरतून लावून घ्यायचं. तुम्ही हवं तर मुगाचा उत्तप्पम किंवा डोसाही करू शकता. पण थोडंसं हेवी खायचं असेल तर या प्रकारे पोळीवर लावून द्या. हे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही मस्त लागतं. बारीक कट करून मी कांदा टाकला आहे, टोमॅटो. आता आपण हिरवी मिरची आणि मीठ डाळीच्या पिठामध्ये टाकलं होतं, त्याच्यामुळं एक्स्ट्रा वरून काही मसाले आपण ॲड केलेले नाही आहेत. तुम्हाला हवं तर वरतून लाल तिखट, मीठ, चाट मसाला टाकू शकता. मी बारीक कट करून पालक आणि कोथिंबीर टाकली आहे, म्हणजे थोडंसं अजून आपला नाश्ता हेल्दी होण्यासाठी. वरतून थोडंसं तेल टाका आणि नंतर परतून घ्या, म्हणजे खाली चिटकणार नाही. दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे. खालून आपली पोळी पूर्ण भाजलेली आहे आणि वरतून मऊ लुसलुशीत असा पदार्थ तयार होतो हा. हे पाहू शकता तुम्ही असंही ट्रायंगल शेपमध्ये पिझ्झासारखे कट करू शकता किंवा अजून थोडं रोल करूनही कट करू शकता. याला अजून छान बनवण्यासाठी वरतून आपण चीज घातलेला आहे. याच्यावरती तुम्ही चिली फ्लेक्स, ओरेगानोही ॲड करू शकता. हे पहा, आता चीज लगेचच मेल्ट होईल. आपण रोल करून घेऊया. तुम्ही हवं तर अशा प्रकारे रोल करू शकता. एका रोलचे 4 तुकडे करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.